पालघर तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचा कारभार नागरिकांच्या रोषाचा विषय ठरतो आहे. रेशन कार्डासाठी नागरिकांना महिनोन्महिने हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप होत असतानाच पुरवठा अधिकारी वारंवार कार्यालयाबाहेर असल्याने कामकाज अक्षरशः ठप्प होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्व्हर डाऊन, हालचाल रजिस्टरचा अभाव आणि एकाच अधिकाऱ्याची दीर्घकाळ नियुक्ती यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालघर तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत दररोज शेकडो नागरिक नवीन शिधापत्रिका, नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, पत्ता बदल अशा विविध कामांसाठी येत असतात. मात्र सकाळपासून कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागतात आणि नागरिकांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून तासनतास ताटकळत ठेवले जाते. नागरिकांचा आरोप आहे की संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांकडे लॉग इन असल्याने त्यांची उपस्थिती आवश्यक असते, मात्र ते अनेकदा कार्यालयात उपलब्ध नसतात. अधिकारी वारंवार कार्यालयाबाहेर असल्यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प होते. नागरिकांमध्ये त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. नियमानुसार साधारण 45 दिवसात पूर्ण होणारी शिधापत्रिकेची प्रक्रिया पालघर तहसील कार्यालयात 7 ते 8 महिने उलटूनही पूर्ण होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या काळात नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांचा वेळ आणि पैसा, श्रम वाया जात आहेत. आणि यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे पुरवठा शाखेत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची नोंद ठेवणारे हालचाल रजिस्टर उपलब्ध नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अधिकारी नेमके गेले कुठे, कोणत्या कामासाठी गेले, अजून किती वेळ कार्यालयाबाहेर होते आणि याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान पुरवठा अधिकारी तानाजी शिंदे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांच्या माहितीनुसार ते 2019 पासून पुरवठा शाखेत कार्यरत आहेत. त्यांची संजय गांधी निराधार योजना विभागात बदली झाल्याचे सांगितलं जात असतानाही त्यांची पुन्हा पुरवठा शाखेत नियुक्ती कोणत्या आदेशाने करण्यात आली याबाबत प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी होते आहे. याबाबत नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न: 45 दिवसात मिळणारे रेशन कार्ड 7 ते 8 महिने का रखडते? लॉग इन असलेले अधिकारी वारंवार कार्यालयाबाहेर का असतात? सर्व्हर डाऊनच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल का केली जाते? हालचाल रजिस्टर का उपलब्ध नाही? बदलीनंतर पुन्हा पुरवठा शाखेत नियुक्ती कोणत्या आदेशाने झाली? आणि या संपूर्ण कारभाराला जबाबदार कोण? या सर्व बाबींमुळे पालघर तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी आणि पालघर तालुक्याचे तहसीलदार याबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही आता कधी बसून गेलाय तिथे? आणि तुम्ही इथून जाताना काय हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केली का? मग हालचाल रजिस्टर कुठे आपण किती दिवसापासून तुमच्याकडे हालचाल रजिस्टर नाही आहे? अपडेट नाही का? केलंच नाही आहे. तुम्ही आता कधीपासून गेले? तुमच्याकडे आता तुम्ही कुठेतरी कुणाला सांगितलं असेल ना, मी इथे जालो तिथे जालो, काही मेन्शन असेल ना ऑफिसला. पुढे किती वाजेपासून गेलं? म्हणजे तिथे काय तुमची शूटिंग चालूच आहे? किती म्हणजे इथं टायमिंग नाही का? कोण कधी जातो, कोण कधी येतं? हां, साहेबांचा फोन स्विच ऑफ आहे. साहेबांचा पण फोन स्विच ऑफ आहे. तुमचं टायमिंग नाही का? तुमची सकाळी किती वाजता येतात? जेवायचं तुमचं टायमिंग किती वाजता आहे? का तुमचं टायमिंग काय? काही इथे ते लोक बिचारा ज्यांना समजत नाही ते कधी येतील, म्हणजे कधी जातील असं आहे का साहेब? काही ते बरं ताई या बरं इकडे. तुम्ही पण या. तुम्ही पण येत ऐका ना, तुम्ही माझ्याकडे आला कोण सांगा. यांनी कुठे यायचं? ऐका, तुम्ही 11, 11:30 सांगते, 10 वाजेपासून इथे महिला आल्या. ताई तुम्ही कधी आले होते? म्हणजे करतात काय सर नेमकं काम? हे बघा ना, ते समजतात लहान बालकाला घेऊन आले ताई कुठे? तुमच्या हाताला दिसत नाही, तुम्ही कुठे फिरताय? म्हणजे इथे काही आहे ना टाइम टेबल? काही नाही का साहेब तुमचं? कोणत्या सर ना? म्हणजे त्या सरांची परवानगी सर देणार आहेत त्या ना? सर यांचा प्रॉब्लेम सर करणार आहेत का? रोज आहे सर, रोज आहे. आता हा विषय रोज आहे सर, रोजचं आहे सर, रोजचा आहे. तो सांगेल त्याच्याकडे, तो सांगेल. आणि तुम्ही आज यांनी कॉल केला म्हणून तुम्ही आज आले. इथे वरिष्ठ अधिकारी कोण आहे? आज 13 जेवर
ते तर हमेशा तसंच रविवार. ते 12 वाजता येतात, 3 वाजता येतात, त्यांचं काही सांगू नका. हालच्या रजिस्टर कुठे तुमचं? ऐका ना, मी काय म्हटलं की ते आज रविवार. नुसतं हे गरीब लोकांना तुमच्या आपल्या घरातून जातात कसं राशन, ते राशनसाठी सकाळपासून इथे 10 वाजेपासून उभी आहे. मी काय म्हटलं की त्यांचं फक्त जे आहे ना की आज सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. मला विषय झाली त्याच्यामध्ये पण आम्ही सांगितले की त्यांनी सकाळी हो, पण ते पण सांगतात ना 4 दिवसात 4 दिवसात ते पण. माझ्या सरांचं फक्त एवढ्या कामासाठी मी किती राऊंड झाले माझे. मला राशन भेटत नाहीये. सरांनी साईन केली आहे. तिकडे मी बोलले तरी ते मला भेटत नाही. सरांची फक्त परमिशन पाहिजे ना, त्याच्यासाठी मी 4 राऊंड मारले तरी मला भेटत नाही. तू दिलेलं की तुमचं करायला झालंय माझं ओके बोलण्याचे. नाही, बरंच पेंडिंग होतं सर. तेच सांगा तुमचं काय पेंडिंग होतं सांगा सर. तुम्ही जर ते जागेवर राहता तर लोकांच्या असंच पेंडिंग होणार. हे पाहिजे ती बघा, ती बिचारी ही ऐका जागेवर ना, हे येते. ऐका ना, ह्यांचं फक्त प्रिंट काढून द्यायची. मग कधी कोण करणार सर अहो, तुम्ही? पण आज सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे म्हणून दिवसभर सर्व होतात. तुम्ही बघतील तेव्हा तर सर्वच प्रॉब्लेम. दिवसभर कंटिन्यू चेक केलं पण आज सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता चेक केलं का? बघा बरं सर्व चालू आहे का? सर्व्हरचा प्रॉब्लेम बघा सर सर्व तुम्ही बोलून माहिती ते बघा सर. आयडी कोणाकडे आहे तुमच्या? तुमच्या आयडी कोणाकडे? हा? आणि पण सकाळी कसं त्याच्याकडे काढू? तो काय सांगतो, त्याच्या आयडी त्याच्याकडे आहे. तात्पुरतं काढलीच नाही ना पण. काढली का नाही चार? काय किती कोणाकडे